चलो गुड मॉर्निंग फ्रेंड्स. तर आज आपण युनिट नंबर 4 जे की स्ट्रेंथ ऑफ मटेरियलचा आहे. ठीक आहे. तर बेंडिंग अँड शियर स्ट्रेसेस इन बीम आपण स्टार्ट करणार आहे. ठीक आहे. तर प्रिव्हियस व्हिडिओज मध्ये आपण युनिट नंबर 1 कव्हर केलेला आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया. युनिट नंबर 2 पण कव्हर केलेला आहे, दॅट इज युअर इलास्टिक कॉन्स्टंट्स आहेत, सिंपल स्ट्रेसेस स्ट्रेन. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे युनिट नंबर 3 जे की शियर फोर्स आणि बेंडिंग मोमेंट. हा वाला टॉपिक लास्ट व्हिडिओमध्ये आपण कव्हर केलेला आहे. तर आज आपण काय बघणार आहे, बेंडिंग अँड शियर स्ट्रेसेस इन बीम्स. ठीक आहे. तर बीम्स दोन आहे त्याच्यामध्ये, कंपल्सरी दिलेला राहतो. एक आहे सिम्पली सपोर्टेड बीम आणि दुसरं कॅन्टिलिव्हर बीम. सगळ्यांना माहित आहे सिम्पली सपोर्टेड रेस्ट ऑन टू सिंपल सपोर्ट्स अँड कॅन्टिलिव्हर वन एंड फिक्स्ड अँड अदर एंड फ्री. ठीक आहे. चलो नेक्स्ट. बघा आता सगळ्यात महत्वाचं, व्हिडिओ स्टार्ट करण्याच्या अगोदर मी त्या चॅप्टरच्या जे वर्ड दिलेले आहे त्याचं मिनिंग कळणं इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. आणि ते मी एक्सप्लेन करतो तुम्हाला. काय दिलेलं आहे, बेंडिंग स्ट्रेस. व्हॉट डू यू मीन बाय बेंडिंग स्ट्रेस? बघा आता स्ट्रेस आहे. आता हे स्ट्रेस कशामुळे आलेला असेल सांगा बरं. कशामुळं आलेला असेल? ड्यू टू मुवमेंट. सगळ्यात महत्वाचं त्याच्यामध्ये कोणतं मुवमेंट राहणार? बेंडिंग मुवमेंट. याला आपण बेंडिंग मुवमेंट म्हणू. द स्ट्रेस जनरेटेड ड्यू टू बेंडिंग मुवमेंट इज नथिंग बट बेंडिंग स्ट्रेस. बेंडिंग स्ट्रेस. आणि तुम्हाला माहित आहे सिम्पली सपोर्टेड बीम, कॅन्टिलिव्हर बीम अंडर द पॉइंट लोड ते काय होणार रे? बेंड होणार. बरोबर ना? अंडर दी लोडिंग ते काय होणार? बेंडिंग दाखवणार तुम्हाला. ठीक आहे. तर सगळ्यात महत्वाचं स्ट्रेस, जे बेंडिंग स्ट्रेस आहे ते कशामुळे जनरेट होते? दॅट इज बेंडिंग मुवमेंट मुळे जनरेट होणार आहे. तर काय दिलेलं आहे बघा, डेफिनेशन पॉइंट ऑफ व्ह्यू. when the stress is subjected when the beam is subjected to the external loading applied vertically. इथं लोडिंग कशी आहेत? वर्टिकल लोडिंग आहेत. ठीक आहे. इट कॅन बी युडीएल. युडीएलचा पॉइंट लोड मध्ये कन्वर्ट करून त्याला वर्टिकल लोड मध्ये कन्वर्ट करू शकता. ठीक आहे. तर सगळ्या लोडिंग कशा आहेत? इन दी वर्टिकल डिरेक्शन. और त्यालाच आपण काय म्हणतो? कोणता डिरेक्शन म्हणतो? ट्रान्सवर्स डिरेक्शन. ट्रान्सवर्स डिरेक्शन मध्ये लोडिंग अप्लाय होतात ऑन द पर्टिक्युलर बीम. देन द रेजिस्टन्स ऑफर्ड बाय द इंटरनल स्ट्रेसेस, the resistance offered by the internal stresses to the bending is called as bending stresses. आता सगळ्यात महत्वाचं ठीक आहे, सगळ्यात महत्वाचं इथं फ्लक्झरल फॉर्म्युला आहे. आता हे समजलं तर पूर्ण टॉपिक कळणार आहे तुम्हाला. ठीक आहे. तर बघा मित्रांनो, फ्लक्झरल फॉर्म्युला तुम्हाला मी लिहून देतो इथं. सगळ्यात महत्वाचं, एम बाय आय इक्वल्स टू सिग्मा बी बाय वाय इक्वल्स टू ई बाय आर. ह्याच्यामधून तुम्हाला भरपूर काही गोष्टी शिकायला भेटतात. ठीक आहे. तर इथं ह्याला आपण बेंडिंग इक्वेशन पण म्हणतो. बेंडिंग इक्वेशन किंवा फ्लक्झरल इक्वेशन पण म्हणतो किंवा फ्लक्झरल फॉर्म्युला पण म्हणतो. ओके. तर बघा इथं एम म्हणजे काय रे? एम म्हणजे बेंडिंग मुवमेंट. एम म्हणजे काय? बेंडिंग मुवमेंट. पर्टिक्युलर बीमला आपण काढू शकतो बेंडिंग मुवमेंट. आय म्हणजे काय? मोमेंट ऑफ इनर्शिया. ठीक आहे. मोमेंट ऑफ इनर्शिया. आणि आय कशाचं फंक्शन राहतो? जॉमेट्रीचं. म्हणजे जे काही जॉमेट्री दिलेली आहे तुम्हाला, तर त्याच्यावर तुमचं मोमेंट ऑफ इनर्शिया कॅल्क्युलेशन डिपेंड राहणार. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, अजून काय याच्यामध्ये, समजा तुम्ही जॉमेट्री चेंज केलं तर मुवमेंट ऑफ इनर्शिया पण चेंज होणार. हायर द जॉमेट्री, हायर द डायमेन्शन, लार्जर विल बी द रेजिस्टन्स टू दी बेंडिंग. लार्जर विल बी द रेजिस्टन्स टू दी बेंडिंग. इथं काय सिग्मा बी दिलेला आहे. सिग्मा बी म्हणजे काय रे? बेंडिंग स्ट्रेस. वाय म्हणजे काय? मॅक्सिमम डेप्थ ऑफ न्यूट्रल ऍक्सिस फ्रॉम दी मॅक्सिमम डेप्थ ऑफ न्यूट्रल ऍक्सिस फ्रॉम दी एक्स्ट्रीम फायबर. ठीक आहे. त्याच्यानंतर ई, मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी, मटेरियल फिक्स असतो. आणि आर म्हणजे काय आहे? रेडियस ऑफ कर्वेचर, जे की तुम्ही M2 मध्ये कॅल्क्युलेट केला होतं. डिपेंडिंग अपॉन द डिफरन्शियल इक्वेशन तुम्ही रेडियस ऑफ कर्वेचर फाइंड आउट केलेला आहे. तर बघा सगळ्यात महत्वाचं इथं अजून एक पॅरामीटर दिलेला आहे, सेक्शन मॉड्युलस. त्याला आपण कशाने डिनोट करतो? झेडनी. आणि ह्याचं रेशो जे आहे ते काय राहतो? दॅट इज Z इक्वल्स टू I डिवायडेड बाय Y मॅक्सिमम. I तुम्हाला माहित आहे मोमेंट ऑफ इनर्शिया, Y इज द डेप्थ ऑफ न्यूट्रल ऍक्सिस, मॅक्सिमम डेप्थ ऑफ न्यूट्रल ऍक्सिस. त्याच्यावरून तुमचा Z
पॅरामीटर निघतो. आणि झेड जेवढा जास्त तेवढा तुमचा स्ट्रेंथ इन बेंडिंग जास्त. स्ट्रेंथ इन बेंडिंग जास्त. जेवढा तुमचा झेड जास्त तेवढा तुमचा स्ट्रेंथ इन बेंडिंग जास्त. हे लक्षात ठेवायचं आहे. आणि हे पण झेड जे आहे, हे पण झेड जे आहे ते कशावर डिपेंड राहणार? तुमच्या जॉमेट्रीवर. तुमच्या जॉमेट्रीवर. जॉमेट्री इन केस आपल्या स्ट्रेंथ ऑफ मटेरियल म्हणजे काय? तुमच्या डायमेन्शन्स. जेवढे डायमेन्शन जास्त तेवढं तुमचं सेक्शन मॉड्युलस किंवा मॉड्युलस ऑफ सेक्शन जास्त. आणि जेवढं तुमचं मॉड्युलस ऑफ सेक्शन जास्त तेवढं तुमचं स्ट्रेंथिंग बेंडिंग जास्त. म्हणजे त्या बीम मध्ये बेंडिंग जे आहे ते कमी होणार डिपेंडिंग अपॉन युअर व्हॅल्यू ऑफ झेड. लक्षात आलं? क्लिअर आहे? ठीक आहे. तर इथं बघा, आता माझ्याकडे एक फॉर्म्युला, मी काय करतो या दोन व्हॅल्यूज इक्वेट करतो. सिग्मा बाय वाय इक्वल्स टू एम बाय आय इक्वेट करू शकतो. कसं काय? कारण की दोन्ही कसे आहेत रे, इक्वलच्या फॉर्म मध्ये दिलेलं आहे तर इक्वेट करू शकतो. देअरफॉर सिग्मा पी इक्वल्स टू एम डिवायडेड बाय आय डिवायडेड बाय वाय करू शकतो. किंवा पहिले मी वाय इकडे नेऊ शकतो आणि या वाय ला आयच्या डिनॉमिनेटर मध्ये टाकू शकतो. आणि हा वाला रेशो काय रे? हा वाला रेशो म्हणजे तुमचा झेड राहणार. हा वाला रेशो म्हणजे काय रे? तुमचा झेड राहणार. ठीक आहे. म्हणजे ह्याच्यामधून काय निघालं? सिग्मा बी इक्वल्स टू एम बाय झेड. आता लक्षात ठेवा मित्रांनो, जेवढं तुमचा झेड जास्त तेवढं तुमचं बेंडिंग स्ट्रेसेस कमी. स्ट्रेसचा अर्थ आहे ताण. ताण कशामुळे आलं? ड्यू टू बेंडिंग. लक्षात आलं? ड्यू टू बेंडिंग. तर जेवढं तुमचा सेक्शन मॉड्युलस जास्त तेवढं तुमचा स्ट्रेंथ कसा आहे रे? कमी आहे. म्हणजे स्ट्रेसेस इन बेंडिंगच्या केसमध्ये कसं राहणार? कमी आहे. तर इथं तुम्हाला मॅक्झिमम स्टेबिलिटी भेटणार. किंवा या डेप्थ आपण काय करू शकतो? या डेप्थला आपण कमी करू शकतो आणि बीम स्टेबल करू शकतो. आणि त्याच्यामध्ये स्टेबिलिटीचा अर्थ काय रे? त्याच्यामध्ये फेल्युअर निग्लिजिबल राहतात. फेल्युअर कसे राहतात? निग्लिजिबल. निग्लिजिबल राहतात. ठीक आहे. निग्लिजिबल. निग्लिजिबल राहतात. करेक्ट आहे. तर अशा पद्धतीनं या पॅरामीटर्सचं इम्पॉर्टन्स लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. ठीक आहे. तर त्या बेंडिंग इक्वेशन वरून सगळ्या पॅरामीटर्सचं एक्सप्लेनेशन तुम्हाला मी दिलेलं आहे. ओके. चलो आता काही काय इथं काय बघा, रेजिस्टन्स ऑफर्ड बाय इंटरनल स्ट्रेसेस टू दी बेंडिंग. आता बेंडिंगला कोण रेजिस्टन्स प्रोव्हाइड करणार? तुमचा बीम. आणि बीमचा सेक्शन जेवढा जास्त तेवढं बेंडिंग कमी. लक्षात आलं? तर ह्या फॉर्म्युल्यामधून आपल्याला कळते. ठीक आहे. आता काय अझम्पशन्स आहेत? अझम्पशन्स इन थिअरी ऑफ प्युअर बेंडिंग. प्युअर बेंडिंगचा अर्थ काय? त्याच्यामध्ये बेंडिंग कसं आहे? बेंडिंग किंवा स्ट्रेसेस जे आहेत ते कसं राहणार? तुमचे झिरो राहणार आहे. प्युअर बेंडिंग किंवा सॉरी, प्युअर बेंडिंग म्हणजे त्याच्यामध्ये जे कर्वेचर येणार आहे तुमचा एकदम कोणत्या शेपचा राहतो? सेमी सर्कलचा राहतो. ओके. लक्षात आलं? चलो नेक्स्ट. फर्स्ट काय आहे? द मटेरियल ऑफ द बीम इज होमोजिनियस अँड आयसोट्रॉपिक. The material of the beam is homogeneous and isotropic. होमोचा अर्थ आहे सेम. ठीक आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी एक, ठीक आहे. तर मी काय केलं, ह्या एका पर्टिक्युलर क्रॉस सेक्शन मध्ये मी व्हॅल्यूज घेतलेत कशाच्या? सिग्माच्या. सिग्मा बीच्या किंवा सिग्माच्या म्हणा, स्ट्रेसेसच्या म्हणा. स्ट्रेसेस कसे दिसतात? सेम डिरेक्शन मध्ये दिसतात. कोणत्या? एक्स डिरेक्शन मध्ये. म्हणजे ते काय फॉलो करणार? पाथ सेम पाथ फॉलो करणार. तरच आपण काय करू शकतो? जे फेल्युअर आहे त्याला आपण एन्काउंटर करू शकतो. ठीक आहे. नाहीतर क्रॅक जे आहेत, फॉर एक्झाम्पल क्रॅक म्हणून तुमच्या लँग्वेज मध्ये, सिव्हिलच्या लँग्वेज मध्ये क्रॅक म्हणून, क्रॅक एकाच डिरेक्शन मध्ये असेल तर रिपेअरिंग फास्ट होतो. पण 4-5 डिरेक्शन मध्ये असेल तर रिपेअरिंग फास्ट होणार का? रिपेअरिंग होणार नाही. मग तिथं दुसऱ्या मेथड्स लावा लागतील. म्हणजे तुमचं कॉस्ट इन्क्रीज होणार फॉर रिपेअरिंग किंवा मेंटेनन्स पर्पज. ठीक आहे. तर हा झाला तुमचा होमोजिनियस. ठीक आहे. आणि आयसोट्रॉपिकचा अर्थ आहे फॉर एक्झाम्पल एकच फेल्युअर जे आहेत एकाच पॉइंट मधून पास होतात किंवा व्हॅल्यू जे आहे तुमच्या, या व्हॅल्यूजला आपण काय म्हणतो? या व्हॅल्यूजला आपण म्हणतो इलॅस्टिक कॉन्स्टंट्स. जे की तुमच्या काय राहणार? म्यू राहणार,
किंवा ई राहणार, के राहणार, सगळ्या जे पॅरामीटर्स आहेत एका पॉइंट मधून पास व्हावं म्हणजे आपल्याला स्ट्रेस कॉन्सन्ट्रेशनला आपण काय करू शकतो, एन्काउंटर करू शकतो आणि त्याला आपण रिपेअरच्या त्याला आपण रिसॉल्व्ह करून त्याला व्यवस्थित आपण त्याच्या इनिशियल स्टेजेस मध्ये आणू शकतो. लक्षात आलं? ठीक आहे. तर होमोजिनियस आणि आयसोट्रॉपिक. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, ट्रान्सफर सेक्शन ऑफ द बीम विच इज plane before bending will remain plane after bending. म्हणजे प्युअर बेंडिंग कशाला म्हणायचं, म्हणजे ऍझम्पशन काय दिलेलं आहे, समजा फॉर एक्झाम्पल मी लोड लावला तर तुम्हाला पॅराबोलिक शेप दिसणार आणि लोड रिमूव्ह केला, ठीक आहे, लोड रिमूव्ह केला तर कोणत्या शेप मध्ये दिसणार तुम्हाला, जे त्याचा ओरिजिनल शेप आहे, हॉरिझॉन्टल बीम आहे त्या शेप मध्ये दिसणार. त्याला आपण काय म्हणतो, प्युअर बेंडिंग म्हणतो. म्हणजे प्युअर बेंडिंगच्या पॉइंट्स आहेत जे की आपल्याला अझम्पशन्स मध्ये अज्युम करायचे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, आता नेक्स्ट आहे द व्हॅल्यू ऑफ यंग्स मॉड्युलस ई इज सेम इन टेन्शन अँड कॉम्प्रेशन. म्हणजे यंग्स मॉड्युलस सगळ्याला माहिती आहे, यंग्स मॉड्युलसला आपण कशा डिनोट करतो, ई न डिनोट करतो. त्याचं जे व्हॅल्यू आहे ते टेन्शन आणि कॉम्प्रेशन मध्ये सेम राहणार. कारण की तुम्हाला माहिती आहे, समजा बीम डिफ्लेक्शन दाखवत असेल तर वरचा पोर्शन कॉम्प्रेशन मध्ये राहतो आणि खालच्या जे फायबर्स आहेत ते कशामध्ये राहतात, टेन्शन मध्ये राहतात. वरचं पोर्शन कॉम्प्रेशन, कारण की आपण त्या व्हॅल्यूज किंवा त्या फायबर जे आहेत वरच्या फायबर्सला आपण काय करायलो, कॉम्प्रेस करायलो आणि तेच खालच्या फायबर जे आहेत ते एक्सटेंड होतात. त्यालाच आपण काय म्हणतो, एक्सटेन्शनचा अर्थ आहे टेन्शन. त्याच्यामध्ये त्या फायबर मध्ये काय दिसणार, तुम्हाला टेन्शन दिसणार आहे. आणि लास्ट, डिफॉर्मेशन ऑफ द सेक्शन ड्यू टू शियर फोर्स इज निग्लेक्टेड. ठीक आहे. शियर फोर्स, ड्यू टू शियर फोर्स डिफॉर्मेशन जे काही असेल त्याला आपण काय करतो, बेंडिंगच्या केसमध्ये निग्लेक्ट करतो. लक्षात आलं? आता फ्लेक्झरल फॉर्म्युला पण सांगितला तुम्हाला आणि सेक्शनल किंवा सेक्शन मॉड्युलस पण तुम्हाला सांगितलेलं आहे. ठीक आहे. मला वाटते एकदम सिंपल बेसिक वे मध्ये तुम्हाला एक्सप्लेन केलं आणि तुम्हाला समजला पण असेल 100%. ओके. चलो, आता इथं सगळ्यात महत्वाचं तुम्हाला डायग्राम इम्पॉर्टंट आहे. कोणता आहे हा वाला डायग्रामला आपण काय म्हणतो, बेंडिंग स्ट्रेस डिस्ट्रीब्यूशन, बेंडिंग स्ट्रेस डिस्ट्रीब्यूशन डायग्राम, बेंडिंग स्ट्रेस डिस्ट्रीब्यूशन डायग्राम. लक्षात आलं? तर हा बेंडिंग स्ट्रेस डिस्ट्रीब्यूशन डायग्राम आहे. बट हा वाले डायग्राम एकदम लेटेस्ट मत असं पण काढू शकतो आपण, बट तुमच्या एमएसबीटीच्या पेपर मध्ये थोडं उलट आहे. ठीक आहे, डायग्राम्स. ठीक आहे. रिप्रेझेंटेशन इट कॅन बी लाईक दिस ऑल्सो, बट तुमच्या पेपर मध्ये रिप्रेझेंटेशन तुम्हाला सांगतो कशा पद्धतीने दिलेलं आहे. ठीक आहे. तर मी इथं एक स्लाइड ऍड करतो, व्यवस्थित एक्सप्लेन करतो. ओके. कारण की डायग्राम वरच सगळं खेळ आहे. पहिले मला डायग्राम ड्रॉ करू द्या, त्याच्यानंतर एक्सप्लेन. हा, ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, चल आता एक्सप्लेनेशनला मूव ऑन करू. तर हा वाला ऍक्सिस आहे त्याला एनए म्हणतो. काय म्हणतो? एनए. एनए म्हणजे काय रे? एनए म्हणजे न्यूट्रल ऍक्सिस. एनाला काय म्हणायचं?
न्यूट्रल ऍक्सिस असा ऍक्सिस त्याच्यावर बेंडिंग स्ट्रेसेस किती राहतात? बेंडिंग स्ट्रेसेस किती राहतात? 0. बेंडिंग स्ट्रेसेस किती राहणार? बेंडिंग स्ट्रेसेस विल बी 0. इज नथिंग बट युअर न्यूट्रल ऍक्सिस. ठीक आहे. तर डेफिनेशन विचारलं तर न्यूट्रल ऍक्सिसचं काय म्हणतात? काय लिहू शकता तुम्ही? द ऍक्सिस विच इज प्रेझेंट इन द पर्टिक्युलर बीम सेक्शन वेअर युअर बेंडिंग स्ट्रेसेस आर 0. वेअर युअर बेंडिंग स्ट्रेसेस आर 0. ठीक आहे. तर हा न्यूट्रल ऍक्सिस झाला. हा एक पर्टिक्युलर रेक्टँग्युलर सेक्शन झाला. त्याचं डायमेन्शन काय? बी. आणि डेप्थ आहे बेटा, डेप्थ आहे तुमचा डी, स्मॉल डी. डेप्थ किती आहे? स्मॉल डी. हा रेक्टँग्युलर सेक्शन आहे, रेक्टँग्युलर सेक्शन. ठीक आहे, रेक्टँग्युलर सेक्शन. ओके, लक्षात आलं. त्याच्यानंतर हा वाला काय? बेंडिंग स्ट्रेस डिस्ट्रीब्यूशन, बेंडिंग स्ट्रेस डिस्ट्रीब्यूशन डायग्राम, बीएसडीडी. बीएसडीडी चा अर्थ काय? बेंडिंग स्ट्रेस, इथं लिहून टाकतो बीएसडीडी. म्हणजे काय? तुम्ही शॉर्ट फॉर्म लिहायचं ना एक्झाम मध्ये, डिटेल मध्ये लिहायचं. ठीक आहे, ऍब्रिव्हिएशन लिहायलो बेंडिंग स्ट्रेस डिस्ट्रीब्यूशन डायग्राम, बेंडिंग स्ट्रेस डिस्ट्रीब्यूशन डायग्राम. लक्षात आलं. ठीक आहे. आता या एमएसपीटीच्या पेपर मधल्या रिप्रेझेंटेशन आहेत बेंडिंग स्ट्रेसेसच्या. हा तुमचा कॉम्प्रेशन आहे, हा वाला टेन्शन आहे. ठीक आहे, कॉम्प्रेशन आहे, हा वाला टेन्शन आहे. आपण काय करतो? याला पॉझिटिव्ह देतो आणि याला निगेटिव्ह देतो. ठीक आहे, व्हॅल्यूजला. ठीक आहे. हे डायग्राम, हे बेंडिंग स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन डायग्राम कोणत्या बीम ला काढायचा? सिम्पली सपोर्टेड बीमला काढायचं. कोणत्या बीमला? सिम्पली सपोर्टेड बीमला काढायचं. कारण की टेन्शन कोणत्या साईडला येतो? न्यूट्रल ऍक्सिसच्या खाली येतो आणि कॉम्प्रेशन न्यूट्रल ऍक्सिसच्या वर येणार. बट तेच समजा तुम्हाला बीएसडीडी, दॅट इज बेंडिंग स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन डायग्राम इन केस ऑफ कॅन्टिलिव्हर बीम, इन केस ऑफ कॅन्टिलिव्हर बीम काढायचं असेल तर तुमचं जे टेन्शन आहे ते कोणत्या साईडला राहतो? वरच्या साईडला, आणि कॉम्प्रेशन खालच्या साईडला राहतो. लक्षात आलं. कॉम्प्रेशन खालच्या साईडला राहतो इन केस ऑफ कॅन्टिलिव्हर बीम. तर बेंडिंग स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन डायग्राम विचारला तर ह्या दोन ट्रायंगल जे आहेत, एक इट कॅन बी राईट ओपन ट्रायंगल और लेफ्ट ओपन ट्रायंगल डिपेंडिंग अपॉन द गिवन टाइप ऑफ बीम. ओके, तर हा तुमचं रिप्रेझेंटेशन आहे कशासाठी? बेंडिंग स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन डायग्राम साठी. तुम्ही लक्षात ठेवायचं आहे, तुम्हाला प्रॉब्लेम्सला यूज करायचं. ठीक आहे. आता सेक्शन बघा, रेक्टँग्युलर सेक्शन. ठीक आहे, एक मिनिट पेन चेंज करतो. रेक्टँग्युलर सेक्शन, त्याच्यानंतर स्क्वेअर सेक्शन, आय सेक्शन, सी सेक्शन, सर्क्युलर सेक्शन. कोणतेही बघा यापैकी कोणतेही सेक्शन आलं तर तुमचा बेंडिंग स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन डायग्राम जे आहे, तर आपल्या केसमध्ये, कारण की हे जुना बुक आहे तर त्याच्यामध्ये रिप्रेझेंटेशन असं दिलेलं आहे. या केसमध्ये तुम्हाला डिपेंडिंग अपॉन कोणता सेक्शन, समजा तुम्हाला सिम्पली सपोर्टेड दिला तर डायग्राम असा काढायचा, सिम्पली सपोर्टेड दिला तर डायग्राम असा काढायचा, आणि कॅन्टिलिव्हर दिला तर डायग्राम या पद्धतीनं काढायचं. ठीक आहे. तर हे कॉम्प्रेशन टेन्शन, हे टेन्शन, आणि हा वाला कॉम्प्रेशन, हे एसएसबी आणि हे सीबी म्हणजे कॅन्टिलिव्हर बीम राहणार, कॅन्टिलिव्हर बीम राहणार. ठीक आहे. तर बेंडिंग स्ट्रेसेस विल बी इक्वल. आणि अजून एक आहे, हे सगळे सेक्शन्स कसे आहेत? दे आर दी सिमेट्रिकल अबाउट विच ऍक्सिस? दे आर दी सिमेट्रिकल अबाउट वाय ऍक्सिस. दे आर दी सिमेट्रिकल अबाउट वाय ऍक्सिस. त्याच्यामुळं इथं स्ट्रेस, दॅट इज कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस अँड टेन्साइल स्ट्रेस जे आहे ते इक्वल दिसणार या सेक्शन्स मध्ये. ओके, चलो नेक्स्ट. आता सगळ्यात महत्वाचं मित्रांनो, फॉर्म्युलेस. फॉर्म्युलेस पार्ट असतील तरच प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येतात तुम्हाला. ओके, फॉर्म्युलेस पार्ट असतील तर प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येतात. ओके, चल. तर बघा, फ्लक्झरल फॉर्म्युला अगोदरच मी सांगितलेला होता, एम बाय आय इक्वल्स टू सिग्मा बाय वाय इक्वल्स टू ई बाय आर, आणि तर झेडचं पण रिप्रेझेंटेशन दिलेलं आहे, दॅट इज आय डिवायडेड बाय वाय मॅक्सिमम. आता सगळ्यात महत्वाचं मोमेंटचा फॉर्म्युला इन टर्म्स ऑफ बेंडिंग स्ट्रेस, तर ते काय राहणार? दॅट इज एम इक्वल्स टू सिग्मा बी इंटू झेड. तर तुम्हाला मी हे पण फॉर्म्युला लिहून दिला होता, सिग्मा बी इक्वल्स टू एम बाय झेड. तर त्याच्यामधूनच आपण काय काढलं? बेंडिंग मुवमेंट काढलं युजिंग बेंडिंग स्ट्रेस. त्याच्यानंतर नेक्स्ट फॉर्म्युला आहे
हे तर सांगितलंय अगोदर डिस्कशन केलेलं आहे सेक्शन मॉड्युलसचा. सगळ्यात महत्वाचं तुम्हाला मोमेंट मॅक्झिमम बेंडिंग मोमेंटचे फॉर्म्युले स्टँडर्ड फॉर्म्युले माहित असणं गरजेचं आहे. ते आहे मॅक्झिमम बेंडिंग मोमेंटचा फॉर्म्युला कधी सिम्पली सपोर्टेड बीम कॅरिंग पॉइंट लोड ऍट सेंटर म्हणजे सीपीएल चा केस सेंट्रल पॉइंट लोड. मग त्या केसमध्ये काय राहणार WL डिवायडेड बाय 4. त्याच्यानंतर पॉइंट लोड इज नॉट ऍट सेंटर मग त्यासाठी नॉट ऍट सेंटरचा अर्थ आहे ईपीएल. ईपीएल म्हणजे काय रे इसेंट्रिक पॉइंट लोडच्या केसमध्ये. ठीक आहे मी डायग्राम थ्रू रिप्रेझेंटेशन करून दाखवतो. हा झाला तुमचा सेंट्रल पॉइंट लोड L/2 L/2 ला राहतो आणि त्याच्यानंतर तुमचा इसेंट्रिक पॉइंट लोड कसा दिसणार ए बी च्या डिरेक्शन्स मध्ये काय होणार त्या म्हणजे ए आणि बी जे व्हॅल्यूज राहणार ते तुम्हाला दिलेला असतो. ठीक आहे एक्झॅक्टली सेंटरला नसतो पॉइंट लोड मग त्या पॉइंट लोडला आपण काय म्हणतो इसेंट्रिक पॉइंट लोड. त्या केसमध्ये बघा हा वाला डब्ल्यू हा वाला डब्ल्यू म्हणजे या केसमध्ये WAB/L. त्याच्यानंतर समजा युडीएल असेल तर युडीएलच्या केसमध्ये मॅक्सिमम बेंडिंग मोमेंट किती राहते WL² डिवायडेड बाय 8 कॅन्टिलिव्हर विथ पॉइंट लोड ऍट फ्री एंड म्हणजे असं दिसणार ते. ठीक आहे आणि हे जे लेंथ आहे ते L आहे इथं पण लेंथ L आहे आणि हे W आहे. ठीक आहे तर ह्या केसमध्ये बघा व्हॅल्यू किती राहणार W/L आणि समजा कॅन्टिलिव्हर युडीएल असेल कॅन्टिलिव्हर युडीएल असेल मग या केसमध्ये किती राहणार आहे मॅक्सिमम बेंडिंग मोमेंट इथं दिलेलं आहे बघा WL² डिवायडेड बाय 2 हे व्हॅल्यू तुमचं मॅक्सिमम बेंडिंग मोमेंटचा राहणार आहे. ठीक आहे तर फॉर्म्युला एकदा रीड करून घ्या आपल्याला प्रॉब्लेम्सला लागतो. चलो आता फर्स्ट प्रॉब्लेम नंबर 1 रीड करा क्वेश्चन फास्ट काय दिलेलं आहे बघा आता मित्रांनो अ सिम्पली सपोर्टेड बीम ऑफ रेक्टँग्युलर सेक्शन. बघा आता पहिले काय करायचं तुम्हाला रेक्टँग्युलर सेक्शन काढून घ्यायचं. ठीक आहे तर त्यांनी रेक्टँग्युलर सेक्शन दिले मी शेप घेऊ रेक्टँग्युलर सेक्शन शेप कितीचा आहे ते हा चलो चेंज करतो. हा रेक्टँग्युलर सेक्शन विड्थ किती आहे मित्रांनो विड्थ आहे B = 150 विड्थ आहे B = 150 आणि डेप्थ किती आहे डेप्थ आहे तुमचा डेप्थ आहे 300 mm. त्याला आपण कशाने डिनोट करतो रे स्मॉल डी न. चलो नेक्स्ट आता इज सिम्पली सपोर्टेड ओव्हर अ स्पॅन ऑफ 4 मीटर इट कॅरीज अ युडियल 10 kN per मीटर ओव्हर एंटायर स्पॅन. म्हणजे हा जे सेक्शन आहे म्हणजे हा सिम्पली सपोर्टेड बीम आहे रेक्टँग्युलरचा आहे सेक्शन बट तुम्हाला सिम्पली सपोर्टेड बीम काढावं लागेल. ठीक आहे कॅरिंग युडियल मग युडिएल ची किंमत किती आहे रे युडिएल ची किंमत W किती राहणार W राहणार आहे 10 kN/मीटर आणि स्पॅन किती आहे स्पॅन आहे 4 मीटरचा. लक्षात आलं स्पॅन किती आहे 4 मीटरचा. चलो नेक्स्ट अजून काय दिलं फाइंड मॅक्सिमम अँड मिनिमम बेंडिंग स्ट्रेस इंड्युस्ड इन दी सेक्शन ब्रॉ बेंडिंग स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन डायग्राम. कोणत्या इयर मध्ये विचारलं बघा 24 मध्ये क्वेश्चन आलेला आहे 24 मध्ये लेटेस्ट याच्यामध्ये आलेला आहे. आताच मी तुम्हाला सांगितलं ह्यासाठी या रेक्टँग्युलर सेक्शन साठी बेंडिंग स्ट्रेस सेमच राहील म्हणजे स्ट्रेसेस इन कॉम्प्रेशन आणि टेन्शन डिरेक्शन मध्ये सेम राहील. मग तुम्हाला काय फाइंड आउट करायचं आहे इथं स्ट्रेसची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. ठीक आहे तर नाव बाय युझिंग फ्लक्झरल फॉर्म्युला और बेंडिंग इक्वेशन असंही लिहिलं तरी जमते. तर काय ते फॉर्म्युला M/I = σB/Y = E/R. ठीक आहे आता ई आणि आर चा काही यूज नाही याच्यामध्ये दिसतात का पॅरामीटर्स ई आर काही दिलेला आहे रिलेशनशिप नाही दिलंय तर हे सोडा स्टार्टिंगच्या दोन जे पॅरामीटर्स आहेत त्यांचं व्हॅल्यूज घ्यायचे आहेत इक्वल मध्ये दॅट इज M/I = σB/Y ठीक आहे चलो आता नेक्स्ट काय करावं लागेल तुम्हाला सिग्मा बी काढायचा असेल ठीक आहे सिग्मा बी काढायचा असेल तर काय करावं लागेल M/I करावं. लक्षात आलं चलो आता 1 बाय 1 पॅरामीटर्स आपण फाइंड आउट करू.
पहिले मोमेंट फाइंड आउट करू. m इक्वल्स टू, ठीक आहे, m इक्वल्स टू काय असेल, आताच मी फॉर्म्युला तुम्हाला सांगितला होता बघा. फॉर्म्युला काय दिले, सिम्पली सपोर्टेड बीम कॅरिंग, कॅरिंग यूडीएल. मग त्याच्यासाठी फॉर्म्युला काय आहे, WL² डिवायडेड बाय 8, WL² बाय 8 फॉर्म्युला राहणार आहे. देअरफॉर WL² डिवायडेड बाय 8, W ची किंमत किती आहे 10, L ची किंमत 4 चा स्क्वेअर डिवायडेड बाय 8, म्हणजे हे व्हॅल्यू किती राहणार 20 राहणार का रे, कारण की 4 चा स्क्वेअर 16, 16 डिवायडेड बाय 8 केलं तर 2 येतो, आणि 2 into 10 केलं तर 20 येतो. मग हा 20 किलो न्यूटन मीटर राहील. बट तुम्ही कशामध्ये घ्यायचं, त्याला न्यूटन mm मध्ये घ्यायचं. तर लक्षात ठेवा मित्रांनो, 1 किलो न्यूटन मीटर चा अर्थ आहे 10⁶ न्यूटन mm. लक्षात आलं, तर युनिट कन्व्हर्जन इम्पॉर्टंट राहणार. त्याच्यानंतर आता नेक्स्ट पॅरामीटर आय कॅल्क्युलेट करून घेऊ. आता आय कसं काढावं लागेल रे, आय कसा काढावं लागेल, आता रेक्टँग्युलर सेक्शन दिलेला आहे, तर मोमेंट ऑफ इनर्शिया तुम्हाला माहित आहे, रेक्टँग्युलर सेक्शन साठी BD³ डिवायडेड बाय 12 येईल, BD³ डिवायडेड बाय 12 येईल. बी ची किंमत किती रे 150, डी ची किंमत 300 चा क्यूब डिवायडेड बाय 12, 300 चा क्यूब डिवायडेड बाय 12. चला कॅल्क्युलेट करा, हे किती येते बघा. चला ह्याचं कॅल्क्युलेशन करा. कॅल्सीवर 150 इंटू 300 चा क्यूब डिवायडेड बाय 12 केला, तर हे व्हॅल्यू दिसणार मित्रांनो, दॅट इज 337.5 10⁶ mm⁴, कारण की mm³ mm⁴ येतो याचं मोमेंट ऑफ इनर्शियाचं युनिट. त्याच्यानंतर वाय, वाय माहित आहे, मॅक्सिमम डेप्थ कुठे येते सेंट्रॉइडला, मग सेंट्रॉइडला किंवा सीजी ला म्हणूत आपण, तर हे किती येणार, y ची किंमत d/2. ऑलवेज रेक्टँग्युलर सेक्शन मध्ये कुठे येतो, d/2 ला येतो. आता d/2 व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा, किती येणार, हे डी ची किंमत किती आहे रे, डी ची किंमत आहे 300 डिवायडेड बाय 2 केला तर हे 150 mm येतो. ठीक आहे. आता लास्ट काय फाइंड आउट करायचं तुम्हाला, सिग्मा बी. मग सिग्मा बी साठी फॉर्म्युला काय आत्ताच आपण बनवलेला आहे, तर m/i इंटू m ची किंमत किती आहे 20 10⁶ डिवायडेड बाय आय ची किंमत 337.5 10⁶ इंटू 150. ठीक है, चलो कैलकुलेट करो, व्हॅल्यू कॅल्क्युलेट करा फास्ट, मी पण करायलो. तर याची किंमत आहे मित्रांनो 8.89 न्यूटन पर mm², 8.89 न्यूटन पर mm². The final answer for sigma b 8.89 न्यूटन पर mm². ठीक आहे. आता यांनी काय विचारलं, यांनी विचारलेलं आहे बेंडिंग स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन डायग्राम. तर इथं बेंडिंग स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन डायग्राम मित्रांनो मी इथं काढतो. ठीक आहे, तर एक काम करूत आपण, तर तुम्ही काय करा, एक काम करायचं मित्रांनो, तर हा झाला तुमचा रेक्टँग्युलर सेक्शन. कोणता झाला, रेक्टँग्युलर सेक्शन. तर याच्या पॅरलेलीच काढा तुम्ही. ठीक आहे, याच्या पॅरलेलीच काढायचं तुम्हाला. तर हा झाला तुमचा स्ट्रेट लाईन, आणि इथं तुमचा कॉम्प्रेशन येईल आणि इथं टेन्शन येईल. तर इथं सिग्मा टी जे की टेन्शन मध्ये म्हणतो, ठीक आहे, टेन्साईल स्ट्रेसेस म्हणतो, व्हॅल्यू किती राहणार 8.89 न्यूटन पर mm². आणि ह्याला आपण पॉझिटिव्ह देतो आणि ह्याला आपण निगेटिव्ह देतो, कारण की हे कॉम्प्रेशन आहे. तर इथं सिग्मा सी इक्वल्स टू 8.89 न्यूटन पर mm². तर हा झाला तुमचा बेंडिंग स्ट्रेस डिस्ट्रीब्यूशन डायग्राम. ठीक आहे, बेंडिंग स्ट्रेस डिस्ट्रीब्यूशन डायग्राम. आणि हे तुमचा रेक्टँग्युलर सेक्शन आहे, तर इथं खाली तुम्ही लिहून घ्यायचं रेक्टँग्युलर सेक्शन. हा तुमचा कोणता ऍक्सिस आहे, आता सांगितलं न्यूट्रल ऍक्सिस. तर हा तुमचा व्हॅल्यू जे आहे ते 150 होता, आणि डेप्थ होता तुमचा कितीचा
इट इज 300 mm. तर हे डी ची किंमत, हे बी ची किंमत. तर अशा पद्धतीने तुम्हाला डायग्राम कॅल्क्युलेट करायचं. ठीक आहे, लक्षात आलं? तर स्टेप बाय स्टेप लिहिलं, 4 मार्काला येतो. 4 स्टेप लिहिलेत आणि डायग्राम फॉर्म केलं. ठीक आहे, चला आता नेक्स्ट क्वेश्चन. चला काय दिलेलं आहे, कॅन्टिलिव्हर बीम ऑफ रेक्टँग्युलर मेटल क्रॉस सेक्शन इज 4 मीटर इन लेंथ कॅरीज युडीएल ऑफ 5 kN पर मीटर. आणि युडीएल पूर्ण राहतो एंटायर स्पॅन वर. तर पहिले आपण बीम काढून घेऊ, कॅन्टिलिव्हर बीम. ठीक आहे, तर इथं कॅन्टिलिव्हर बीम आहे. स्पॅन कितीचा आहे कॅन्टिलिव्हरचा? इट इज एल इक्वल्स टू व्हॅल्यू राहणार 4 मीटर. आणि पूर्ण एंटायर स्पॅन वर काय दिसतं तुम्हाला? युडीएल दिसतो. कितीचा? युडीएल कितीचा आहे? युडीएल आहे 5 kN पर मीटर. 5 kN per मीटर. फुल स्टॉप. इफ परमिसिबल बेंडिंग स्ट्रेस, ठीक आहे, तर इथं बेंडिंग स्ट्रेस दिलेला आहे. परमिसिबलचा अर्थ आहे मॅक्झिमम लिमिट फॉर दॅट बीम इज सिग्मा बी इक्वल्स टू 5 N/mm². डिटरमाइन द साइज ऑफ बीम. सगळ्यात साइज ऑफ बीम किंवा साइज ऑफ सेक्शन म्हणतो आपण, बीम सेक्शन म्हणतो. ऍज्युम डेप्थ टू विड्थ रेशो. सगळ्यात महत्वाचं हा पॅरामीटर आहे, डेप्थ टू विड्थ रेशो ऍज 2. तर हे 25 तुमच्या समर 25 मध्ये आलेला आहे. के स्कीमचा क्वेश्चन आहे, तेच मी उचलून या स्लाइड मध्ये ऍड केलेलं आहे, म्हणजे तुम्हाला इझी जावं सोल्युशन काढताना. ओके, तर बघा काय काय, साइज ऑफ बीम म्हणजे काय, बी ची किंमत फाइंड आउट करायची आहे आणि डी ची किंमत फाइंड आउट करायची आहे. ठीक आहे, तर तुम्हाला एक ऍझम्पशन दिलेलं आहे आणि ऍझम्पशन काय, assuming depth to width ratio म्हणजे d डिवायडेड बाय b इक्वल्स टू 2 आहे. म्हणजे ह्याच्यामधून मी d ची किंमत टॉइस ऑफ b कन्सिडर करू शकतो. करेक्ट. चलो आता काय, सोल्युशन मध्ये बाय युजिंग विच फॉर्म्युला, फ्लक्झरल फॉर्म्युला. विच फॉर्म्युला? फ्लक्झरल फॉर्म्युला. ठीक आहे, तर m बाय I इक्वल्स टू सिग्मा बी बाय वाय इक्वल्स टू ई बाय आर. ई बाय आर. चलो ठीक आहे, तर बघा आता एम बाय आय इक्वल्स टू सिग्मा बी बाय वाय. ई आणि आर मध्ये काही रिलेशन दिलेलं नाही किंवा व्हॅल्यूज दिलेलं नाही, तर ते यूज करून काय फायदा नाही. तर आपल्याला काय काढायचं आहे, आपल्याला काढायचं आहे मोमेंट ऑफ इनर्शिया. ठीक आहे, तर किंवा इथं एम बाय सिग्मा बी इक्वल्स टू काय लिहू शकतो मी, एम बाय आय इंटू वाय. ठीक आहे, और एम डिवायडेड बाय आय डिवायडेड बाय वाय असंही करू शकतो. आणि आपल्याला माहित आहे एम डिवायडेड बाय झेड ही व्हॅल्यू करेक्ट आहे. तर बघा आता मी काय करतो, झेड इथं ठेवतो आणि एम डिवायडेड बाय सिग्मा राईट हँड साइडला ठेवतो. आता आपल्याला पॅरामीटर ह्या फॉर्म्युलेसाठी फाइंड आउट करायचं. तर फर्स्ट बघा झेड ची किंमत. ठीक आहे, आता झेड ची किंमत बघा, रेक्टँग्युलर सेक्शन साठी मित्रांनो लक्षात ठेवा BD² बाय 6 येतो. किती येतो? BD² बाय 6 येतो. तर ते कसं आलं ते सांगतो तुम्हाला. झेड इक्वल्स टू आय बाय वाय राहते. मग आता BD³ डिवायडेड बाय 12 डिवायडेड बाय D/2. आत्ताच आपण रिसेट मध्ये सॉल्व्ह केलेला आहे क्वेश्चन, दॅट इज D/2. काय राहते? वाय ची किंमत. मग आता हे 1 जार आहे 6 जार, हे डी गेट कॅन्सल, म्हणजे किती आलं रे? BD² बाय 6. म्हणजे रेक्टँग्युलर बीम साठी व्हॅल्यू किती राहणार? BD²बाय 6. कारण की त्यांनी रेक्टँग्युलर वर्ड शब्द युज केलेला आहे, त्याच्यामुळे तेच युज केलं. ठीक आहे, आता बघा बी, बी ऍज इट इज. आता टी इन टर्म्स ऑफ बी आहे, म्हणजे 2b चा स्क्वेअर डिवायडेड बाय 6. म्हणजे व्हॅल्यू किती राहणार इथं?
4 बी इंटू बी स्क्वेअर डिवायडेड बाय 6 म्हणजे व्हॅल्यू येईल तुमचं 0.67 बी क्यूब. करेक्ट आहे. 0.67 बी क्यूब कारण की 2 डिवायडेड बाय 3 येतो आणि 2/3 चा रेशो जे आहे फ्रॅक्शनचा रेशो व्हॅल्यू 0.67 येतो. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा. हे समजलं ना? हे वर टाकतो. ठीक आहे. चला आता नेक्स्ट सेकंड मध्ये काय आता मुवमेंट फाइंड आउट करायचंय. आताच तुम्हाला माहित आहे आपण फॉर्म्युले लिहिलेले आहेत मुवमेंटच्या. इथं बघा कॅन्टिलिव्हर बीम कुठे आहे? कॅन्टिलिव्हर बीम कॅरिंग युडीएल. आता युडीएल साठी व्हॅल्यू किती आहे रे? WL² बाय 2 आहे. WL² बाय 2 आहे. मग इथं WL² डिवायडेड बाय 2 लिहावं लागेल. आता W ची किंमत आहे आणि L ची किंमत 4 मीटर आहे. W5 L ची किंमत किती आहे रे? 4 मीटर. 4 चा स्क्वेअर डिवायडेड बाय 2. 4 चा स्क्वेअर डिवायडेड बाय 2. मग हा 4 चा स्क्वेअर म्हणजे 16 डिवायडेड बाय 2 म्हणजे 8. 8 इंटू 5 केला तर हे 40 किलो न्यूटन मीटर व्हॅल्यू येतो आणि 40 10 टू दी पॉवर 6 हे कशामध्ये होणार? न्यूटन एम एम मध्ये होणार. एम ची पण किंमत आली. आता थर्ड केस सिग्मा बी डायरेक्ट दिलेला आहे ना. परमिसिबल बेंडिंग स्ट्रेस दिलेला आहे 5. चला आता इक्वेशन यूज करू. देअरफॉर झेड झेड इक्वल्स टू वी हॅव झेड इक्वल्स टू एम बाय सिग्मा बी. मग आता झेड ची किंमत 0.67 बी क्यूब इक्वल्स टू एम ची किंमत 40 10 टू दी पॉवर 6 डिवायडेड बाय 5. ठीक आहे. तर याच्यामधून तुम्हाला बी ची किंमत जी आहे तर बघा आता बी क्यूब इक्वल्स टू 40 इंटू 10 टू दी पॉवर 6 डिवायडेड बाय 5 इंटू 0.67 or 40 into 10 to the power 6 divided by 5 into 0.67 whole to the power 1/3 हा तुमचा b ची किंमत राहणार. ठीक आहे. तर कॅल्क्युलेशन केल्यानंतर व्हॅल्यू येईल तुमचा चलो बी ची किंमत आलेली आहे मित्रांनो. कॅल्क्युलेशन बी ची किंमत आहे 228.5 228.5. ठीक आहे. 228.56 mm. तर आपण 228.56 असं पॉइंट मध्ये घेतो का व्हॅल्यू? घेत नाहीत. तर इथं काय करा तुम्ही पुढचा नंबर घ्या दॅट इज 229 mm. राऊंड ऑफ करू. ठीक आहे. तर हे कशाची किंमत झाली? बी ची किंमत. मग आता देअरफॉर डी आपल्याकडे किती आहे रे? डी इक्वल्स टू 2b आहे. ठीक आहे. तर 2 इंटू 229 केलं तर ह्याची किंमत येईल 229 इंटू 2 तर हे 458 mm येणार साईज. ठीक आहे. 458 येणार. देअरफॉर लास्टला लिहायचं साईज ऑफ बीम बी ची किंमत किती आहे रे? आन्सर मध्ये असं लिहायचं 229 mm आणि डी ची किंमत किती आहे? 458 mm. 229 458. समजलं आता व्यवस्थित? ठीक आहे. तर बघा मी तर अजून एक काय विचारू शकते? ड्रॉ बेंडिंग स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन डायग्राम. आता माहित आहे तुम्हाला रेक्टँगल साठी दोन्ही व्हॅल्यूज कॉम्प्रेशन टेन्शन झोन मध्ये सेमच राहणार स्ट्रेसेसच्या. मग इथं कॉम्प्रेशन कुठं दिसेल तुम्हाला? लेफ्ट हँड साइडला आणि टेन्शन सॉरी एक मिनिट टेन्शन कुठं दिसेल तुम्हाला? अपसाइड. ठीक आहे. आणि कॉम्प्रेशन दिसणार तुम्हाला डाऊन साइड. ठीक आहे. तर असं तुम्हाला डायग्राम काढायचा आहे. कशासाठी? फॉर कॅन्टिलिव्हर बीम. टेन्शन वर येईल आणि कॉम्प्रेशन खाली येईल आणि व्हॅल्यूज विल बी सेम कारण की इथं सेक्शन वर्ड कोणता यूज केलेला आहे? रेक्टँग्युलर सेक्शन दिलेला आहे. ठीक आहे. समजलं? एकदम सोपं आहे.
इझी प्रॉब्लेम. चलो नेक्स्ट क्वेश्चन. आता हे 25 मध्ये आलेलं आहे, समर 25 मध्ये आलेला क्वेश्चन. काय दिलेलं आहे बघा, टी सेक्शन, ठीक आहे, टी section flange 160 mm by 20 mm and web 180 mm by 20 mm is simply supported at both ends. ठीक आहे, म्हणजे एक टी सेक्शन आहे, ते कोणत्या टाईपचं बीम आहे, सिम्पली सपोर्टेड बीम आहे. ठीक आहे, त्याला आपण सिम्पली सपोर्टेड बीम म्हणून कन्सिडर करतो टी सेक्शनला. इट कॅरीज टू कॉन्सन्ट्रेटेड लोड्स ऑफ 100 kilonewton each acting 2 meter from each support. Span of beam is 8 meter. Full stop. Determine maximum bending stress and draw stress distribution diagram. Also find out bending stress layer 100 mm from bottom. ठीक आहे, ओके, चालते. म्हणजे त्या बॉटम पासून तुम्हाला, म्हणजे त्या बॉटम पासून 100 mm वर तुम्हाला बेंडिंग स्ट्रेसची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची. इझी आहे, सोपं आहे. मोठा दिलेला आहे क्वेश्चन, घाबरायची काही गरज नाही. पहिले वन बाय वन आपण काय करू, सेक्शन्स काढून घेऊ. पहिले मी टी सेक्शन काढणार. वन सिक्स्टी ना 180. चल, तर इथं फ्लॅनचं जे व्हॅल्यूज आहेत ते दिलेले आहेत 160 mm, आणि त्याच्यानंतर त्याचा थिकनेस दिलेला आहे 20 mm. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे वेब आहे तुमचा, वेबचा डायमेन्शन आहे 180 mm आणि थिकनेस दिलेला आहे 20 mm. दोघांचं थिकनेस जे फ्लॅंज आणि वेबचा थिकनेस आहे ते सेम आहे. ठीक आहे, आणि एक सिम्पली सपोर्टेड बीम दिलेला आहे, तर इथं सिम्पली सपोर्टेड बीम काढून घेतो. आणि त्याच्यामध्ये म्हणजे स्पॅन कितीचा आहे, 8 मीटरचा आहे. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर कॅरीज कॉन्सन्ट्रेटेड लोड, मग 2-2 मीटरवर कॉन्सन्ट्रेटेड लोड आहे. कितीचे आहेत रे, 100 kN. इथं पण 100 kN आहेत. 2 मीटर 2 मीटर म्हणजे मधला डिस्टन्स किती राहणार, 4 मीटर. हे ए बी. ठीक आहे, आणि इथं सी आणि डी काढून घ्या, अल्फाबेट टाकले. आता काय, बेंडिंग स्ट्रेसेस फाइंड आउट करायचे. आता या केसमध्ये बघा, आता तर हे स्टँडर्ड सेक्शन्स मध्ये येतात का, सिमेट्रिकल सेक्शन्स मध्ये येतात का, नाही, नॉन सिमेट्रिक किंवा नॉन सिमेट्रिकल सेक्शन्स मध्ये येतात. मग या केसमध्ये तुम्हाला दोन्ही व्हॅल्यू जे आहेत, म्हणजे डेप्थ, म्हणजे स्ट्रेसेसच्या व्हॅल्यूज टॉप साइड आणि बॉटम साइडला डिफरंट भेटणार. ओके, टॉप साइड आणि बॉटम साइडला काय भेटणार, डिफरंट भेटणार आहेत. ठीक आहे, लक्षात आलं. चलो, तर इथं सगळ्यात महत्वाचं तुम्हाला काय काढावं लागेल, हा सेक्शन जे आहे ते सिमेट्रिकल अबाउट विच ऍक्सिस आहे, सिमेट्रिकल अबाउट एक्स ऍक्सिस आहे, बट नॉन सिमेट्रिकल अबाउट वाय ऍक्सिस. तर तुम्हाला इथं वाय बार काढावं लागते. ठीक आहे, वाय बार काय करावं लागेल, काढावं लागेल. ओके, पहिले डेप्थ ऑफ सी जी जे आहेत ते टॉप साइड आणि बॉटम साइड ते दोन्ही व्हॅल्यूज फाइंड आउट करून घेऊ. ठीक आहे, चलो शुरुआत करेंगे वाय बार पासून. वाय बार इक्वल्स टू a1 y1 प्लस a2 y2 डिवाइडेड बाय a1 प्लस a2 डिवाइडेड बाय a1 प्लस a2. ठीक आहे, डिवाइडेड बाय a1 प्लस a2. तर आता इथं बघा, ह्याला सेक्शन नंबर 1 द्या आणि ह्याला सेक्शन नंबर 2 द्या. बघा आता एरिया A1 इक्वल्स टू, एरिया 1 काय राहणार, रेक्टँग्युलर आहे तर बी इंटू डी, मग हे व्हॅल्यू येईल. त्याच्यानंतर ए टू व्हॅल्यू राहणार तुमचा 160 इंटू 20.
त्याच्यानंतर Y1 जे आहे तिथून एक रेफरन्स पॉइंट O घेतो, तिथून आपल्याला मेजर करायचं Y1 म्हणजे त्या पोर्शनचा CG इथं पडते रेक्टँगलचा D/2 ला, म्हणजे इथं 180 डिवायडेड बाय 2 येणार, म्हणजे हा झाला 90 mm. त्याच्यानंतर Y2 इक्वल्स टू, आता Y2 कुठून रेफरन्स कुठं घेतला आपण, रेफरन्स पॉइंट O बॉटम साइडला, म्हणजे पहिले मला 180 ऍड करून ह्याच बघा हे तुमचा Y2 आहे आणि हे तुमचा Y1 आहे. म्हणजे Y2 आपण कुठून घेतो, रेफरन्स O पासून. बट आपल्याला माहित आहे रेक्टँगलचं किती येते D/2 म्हणजे 20 डिवायडेड बाय 2, हे तर राहणार 10. बट कुठून मेजर करायला, O पासून, म्हणजे डेप्थ तेवढा व्हॅल्यू बॉटम साइडचं ऍड करावं लागेल कशामध्ये, वरच्या 10 व्हॅल्यू मध्ये. ओके, तर 20 डिवायडेड बाय 2 प्लस 180, हे किती येईल रे, 190. ठीक आहे, हे किती येईल 190. तर हे व्हॅल्यू येणार तुमचा 3600 आणि हे व्हॅल्यू येईल तुमचा 3200. ठीक आहे, हे व्हॅल्यू किती येईल 3200. चला व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायच्या यामध्ये आणि वाय बार काढा. बघा आता वाय बार, देअरफॉर वाय बार इक्वल्स टू किती, मग हे 3600 इंटू y1 ची किंमत 90 प्लस हे 3200 इंटू 190 डिवायडेड बाय 3600 प्लस 3200. व्हॅल्यूज कॅल्क्युलेट करा. 36 इंटू 90 प्लस 3200 इंटू 190 डिवायडेड बाय 3600 प्लस 3200. तर याची किंमत मित्रांनो 137.06 mm हे वाय बार आहे. त्या वाय बारला मी काय करतो, वाय बार बॉटम करतो किंवा इथं स्मॉल बी न रिप्रेझेंट करतो. वाय बी म्हणजे काय, द डेप्थ ऑफ CG फॉर द सेक्शन किंवा डेप्थ ऑफ सेंट्रॉइड फॉर द गिवन सेक्शन टी सेक्शन फ्रॉम बेस किंवा फ्रॉम बॉटम साइड. ठीक आहे, त्याच्या बॉटम साइड किती आहे, म्हणजे कुठं आलं ते एक्झॅक्टली अर्ध्याच्या वर आहे, म्हणजे हा झाला तुमचा YB 137.06. आता आपल्याला कॅल्क्युलेट करायचं काय रे, वाय YT म्हणजे काय, दॅट इज डेप्थ ऑफ सेंट्रॉइड फ्रॉम टॉप. ठीक आहे, डेप्थ ऑफ सेंट्रॉइड फ्रॉम टॉप झोन. ठीक आहे, तर ते कसं काढणार आहे, तर YT जे व्हॅल्यू आहे ते कसं येईल रे, YT व्हॅल्यू कसं येणार, टोटल डेप्थ किती आहे 180 प्लस 20 केला, बघा 180 प्लस 20 त्याच्यामधून मला वाय बॉटम काढायचं आहे. 200 मधून 137.06 केलं तर ह्याची किंमत येईल मित्रांनो 62.94. किती येणार, 62.94 व्हॅल्यू येणार आहे. लक्षात आलं. चला दोन्ही व्हॅल्यूज आपण फाइंड आउट करून घेऊ. ठीक आहे, नेक्स्ट आता काय करायचंय, पहिले मुवमेंट काढून घ्या. ठीक आहे, मुवमेंट काढून घ्या, मुवमेंट इम्पॉर्टंट आहे. काय दिलेलं आहे, सिम्पली सपोर्टेड बीम. आता हे मुवमेंट कोणता आहे रे, मुवमेंट आहे मॅक्सिमम बेंडिंग मुवमेंट. ठीक आहे, मॅक्सिमम बेंडिंग मुवमेंट राहणार आहे. ठीक आहे, तर ह्याच्या किंमत जे आहेत हे किती राहणार 100 आणि इथं पण किती राहणार 100. ठीक आहे, कसे आले ते सांगतो तुम्हाला. बघा आता पहिले रिॲक्शन्स काढून घ्यावं लागेल. बट ह्या केसमध्ये मी शॉर्टकट सांगत आहे, ह्या केसमध्ये 2 पॉइंट लोड इक्विडिस्टन्स पॉइंट लोड फ्रॉम दी सपोर्ट्स असेल तर ह्याची किंमत किती राहते 100 आणि ह्याची किंमत पण किती राहणार 100. या 100 ह्याच्याने कॅन्सल होईल, हे 100 ह्याच्याने कॅन्सल होईल, म्हणजे इथं समेशन ऑफ FY ची किंमत किती राहणार 0. समेशन ऑफ FY ची किंमत किती राहणार आहे 0 राहणार आहे. तर मॅक्सिमम बेंडिंग मोमेंट समजा तुम्ही C ला काढा D ला काढा तेवढंच व्हॅल्यू येणार. मग हे किती येईल रे, दॅट इज सपोर्ट इंटू डिस्टन्स किती अबाउट C 100 चा 2. मग हे व्हॅल्यू येणार तुमचा 200
किलो न्यूटन मीटर. ठीक आहे, म्हणजेच काय 210 to the power 6 न्यूटन एम एम. ठीक आहे, एम मॅक्झिमम आलेला आहे. त्याच्यानंतर अजून काय काढू शकता? मोमेंट ऑफ इनर्शिया तुम्हाला लागेल, करेक्ट ना? मोमेंट ऑफ इनर्शिया लागेल तुम्हाला. ओके, तर या सेक्शन साठी तुम्हाला मोमेंट ऑफ इनर्शिया लागेल. मग आय इक्वल्स टू, बघा, टोटल आय एक्स एक्स इक्वल्स टू आय एक्स एक्स वन प्लस आय एक्स एक्स टू. कोणता थेरम यूज करतो? पॅरलल ऍक्सिस थेरम, सगळ्यांना माहित आहे. मग इथं आय एक्स एक्स, आय आय जी वन प्लस ए वन एच वन स्क्वेअर फर्स्ट पार्ट साठी, प्लस आय जी टू प्लस ए टू एच टू स्क्वेअर. ठीक आहे, तर आय जी सगळ्यांना माहित आहे रेक्टँग्युलर आहे. तर किती येईल? पीडी क्यूब बाय 12. म्हणजे बी ची किंमत किती आहे या रेक्टँगल साठी? बी ची किंमत किती राहणार? 20 180 चा क्यूब डिवायडेड बाय 12 प्लस ए वन ची व्हॅल्यू काढलेली आहे ऑलरेडी, किती आहे? 3600 इंटू, आता डिस्टन्स बिटवीन म्हणजे परपेंडिक्युलर डिस्टन्स किंवा त्यालाच आपण पॅरलल लाईन मधला डिस्टन्स, म्हणजे आपल्याला कशामध्ये फाइंड आउट करायचं आहे? ह्या सेक्शन. आता हे y1 झाला. ठीक आहे, तर हा डिस्टन्स आपल्याला ऍज अ H1 म्हणून कन्सिडर करावं लागेल. मग टोटल काय करावं लागेल? वाय बार बॉटम साइडचा, म्हणजे वाय बार किती? 137.06 मधून काय मायनस करावं लागेल? y1. कारण की बघा, वाय बार आणि y1 मध्ये तुम्ही कंपॅरिझन केला तर वाय बार काय म्हणजे मोठ्यामधून छोटा मायनस करावा लागतो. पण पार्ट 1 इथं 90 चा स्क्वेअर, त्याच्यानंतर प्लस, आता इथं किती येईल? 160 20 चा क्यूब डिवाइड बाय 12 प्लस A2 काढलेला आहे ऑलरेडी, किती आहे? 3200 इंटू H2 चा स्क्वेअर. आता H2 म्हणजे कोणता? H2 म्हणजे तुम्हाला Y2 मधून काय मायनस करावं लागेल? बघा, Y2 मधून तुम्हाला हा Y बार मायनस केला तर एवढं तुमचं काय राहणार? H2 ची किंमत. लक्षात आलं का? हे झालं ना तुमचा H2. ठीक आहे, हा झाला H2. डायग्राम व्यवस्थित शो करू द्या मित्रांनो. ठीक आहे, हा झाला तुमचा व्हॅल्यू. ओके, तर बघा आता काय करायचं? वाय टू किती आहे? वाय टू 190. 190 मधून तुम्हाला बॉटम साइडचं सीजी व्हॅल्यू मायनस करायचं आहे, दॅट इज 137.06 ब्रॅकेट. ठीक आहे, तर याचं कॅल्क्युलेशन करा किती येते बघा. सर्वजण करा रे कॅल्क्युलेशन. 137.06 minus 90 square plus 60 into चला, ऍज पर माय कॅल्क्युलेशन, एक मिनिट, काहीतरी चुकले वाटायला. हा हा, इथं स्क्वेअर आहे ना, ब्रॅकेट स्क्वेअर आहे ते. ठीक आहे, तर ऍज पर माय कॅल्क्युलेशन ह्याची किंमत आहे 126.77 10 to the power 6 mm to the power 4. हा झाला IXX. चेक करून घ्या एकदा तरी, क्रॉस चेक करा व्हॅल्यूज तेच आहेत का. ठीक आहे, चलो वही 26.77 10 to the power 6 एवढं तुमचा मोमेंट ऑफ इनर्शिया आलेला आहे. ठीक आहे, आता डायरेक्टली आपण सिग्मा बी किंवा सिग्मा कोणत्या साईडचं सिम्पली सपोर्टेड बीम दिला तर तुम्हाला सिग्मा टी तुम्हाला लिहावं लागेल. आता सिग्मा टी साठी एम मॅक्सिमम डिवायडेड बाय आय एक्स एक्स इंटू वाय, कुठलचा? टेन्शन झोन. आता इथं टी स्टँड फॉर टेन्शन. तुम्ही काय करा इथं
सिग्मा बी कोणत्या साईडला, टेन्शन साईडला, किंवा कॅपिटल टी ना रिप्रेझेंट करतात. ठीक आहे, तर आपण हा करेक्ट कॅपिटल टी ना रिप्रेझेंट करतात. तर इथं तुम्हाला वाय टी सॉरी वाय बॉटम यूज करावं लागतं. बघा ना, आपण काय करतो, डायग्राम कसा काढतो, या पद्धतीने काढतो ना रे. म्हणजे इथं टेन्शन आणि इथं कॉम्प्रेशन काढतो. मग आता इथं बघा मित्रांनो, हा टेन्शन म्हणजे कोणत्या साईडचा झाला, म्हणजे ह्या बॉटम साईडचा वाय बी करावं लागेल, आणि हे तुमचा वाय टॉपचा घ्यावं लागेल, डिस्टन्स सी जी डिस्टन्स फॉर टी सेक्शन. ठीक आहे, चला व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. एम ची किंमत आहे 210 to the power 6 डिवायडेड बाय, याची किंमत आहे 26.77 10 to the power 6 इंटू वाय बॉटम किती आहे रे, वाय बॉटम आहे 137.06. चला कॅल्क्युलेट करा. दॅट इज बेंडिंग स्ट्रेसेस इन टेन्शन झोन. तर याची किंमत आहे, एवढं मोठं आहे, ठीक आहे चालतंय, काय प्रॉब्लेम नाही. तर याची किंमत आहे 1023.982 न्यूटन, किंवा 98 लिहा, न्यूटन पर एम एम स्क्वेअर. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर लास्ट जे आहे तुमचा फिफ्थ स्टेप, सिग्मा बी कोणत्या झोनला, कॉम्प्रेशन झोनला, तर एम मॅक्झिमम डिवायडेड बाय आय एक्स एक्स. आता कॉम्प्रेशन म्हणजे कोणतं घ्यावं लागेल तुम्हाला, इट इज सेंट्रॉइड टॉपचा घ्यावं लागेल. टॉपचं किती आहे रे, वाय टॉप, दॅट इज 62.94. इथं व्हॅल्यू आहे 210 to the power 6 डिवायडेड बाय आय ची किंमत 26.77 10 to the power 6 इंटू 62.94. त्याला व्हॅल्यू कॅल्क्युलेट करा. 62.94, याची किंमत आहे 470.23 न्यूटन पर एम एम स्क्वेअर. 23 न्यूटन पर एम एम स्क्वेअर एवढा तुमचा व्हॅल्यू आलेला आहे. ठीक आहे, एकच मिनिट हा. आता इथं स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन डायग्राम जे आहे ते कसं राहणार, आता हे टी सेक्शन तुम्हाला रिपीट काढावं लागेल, किंवा तुम्ही बाजूला केलं तरी जमते, काही प्रॉब्लेम नाही. मी एक नवीन स्लाइड घेऊन वापस काढतो. हा झाला तुमचा टी सेक्शन. व्यवस्थित काढा डायग्राम, स्केलनी काढायचा. ठीक आहे, हा झाला तुमचा कॉम्प्रेशन, आणि हा झाला तुमचा टेन्शन. तर हा टेन्शन झोन आहे, कॉम्प्रेशन झोन सिग्मा बी टी किती आलं तरी आपलं सिग्मा बी टी 1023.98, 1023.98, आणि हे आहे तुमचा सिग्मा बी कॉम्प्रेशन झोनला 470.23. आय थिंक तेच आहे, 470 करेक्ट, 470.23. तर हा तुमचा टी सेक्शन आहे, हा 180, हा 20, हा तुमचा 160, हा तुमचा 20 थिकनेस ऑफ वेब. ओके, हा झाला तुमचा वाय बी, हा झाला तुमचा वाय टॉप. ठीक आहे, तर हे व्हॅल्यूज तुम्हाला, आणि ह्याला आपण काय म्हणतो, BSDD बेंडिंग स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन डायग्राम. तर आज हे वाला डायग्राम तुम्हाला काढायचं होतं. लक्षात आलं, एकदम सोप्या पद्धतीनं तुम्हाला मी सॉल्व्ह करून दाखवलेलं आहे. तर हे
अगोदर केलेत तुम्ही, हे स्टेप अगोदर केलेलं आहे मोमेंट ऑफ इनर्शिया मध्ये. हा वाला वाय बार पण केलं, फक्त व्हॅल्यू सबस्टिट्यूशन करायची होते. ठीक आहे, लक्षात आलं. चलो आता नेक्स्ट क्वेश्चन घ्या. हा वाला क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करू शकता, आताच मी सॉल्व्ह केलेला आहे. ठीक आहे, हे होमवर्कला घ्या तुम्ही. सेम आहे प्रॉब्लेम. बघा जे क्वेश्चन मी इथं सॉल्व्ह केलं ना, सेक्शनच्या व्हॅल्यूज फाइंड आउट केलेत बघा, हे वाला. इथं कॅन्टिलिव्हर बीम दिलेला आहे, युडीएल दिला, आणि इथं या केस मध्ये काय दिले तुम्हाला, रेक्टँग्युलर बीम सिम्पली सपोर्ट, हा कॅन्टिलिव्हर दिलेला. सेम प्रॉब्लेम आहे, व्हॅल्यूज चेंज आहेत. तर तुम्ही साईज ऑफ सेक्शन मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे. ठीक आहे, तर युट्यूब चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये तुम्हाला सांगायचे त्या व्हॅल्यूज. ठीक आहे. हा, हे पण टी सेक्शनच आहे बघा. काय दिलेलं आहे, फ्लॅंजेस नाहीत, ते फ्लॅंजेस आहेत. ठीक आहे, फ्लॅंजेस 250 mm वाईड अँड 20 mm थिक, अँड वेब दिलेला आहे, वेबचा आहे व्हॅल्यू 10 mm. तुम्हाला मी डायग्राम काढून देतो, बाकीचं व्हॅल्यूज तुम्ही सॉल्व्ह करून मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचे. फक्त मी क्वेश्चन्स घेतलेत. ठीक आहे, जे की तुम्हाला प्रॅक्टिस करायचे. व्हॅल्यूज चेंज आहेत. ठीक आहे, तर हा ओव्हरऑल डेप्थ जे आहे, ओव्हरऑल डेप्थ म्हणजे पूर्ण डेप्थ, त्या टी सेक्शनचा ओव्हरऑल डेप्थ किती आहे, 500 mm आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर फ्लॅंजेसच्या जे व्हॅल्यूज आहेत हे आहे 250 mm, आणि त्याच्यानंतर हा वाला थिकनेस आहे 20 mm चा, आणि ह्याचा थिकनेस आहे 10 mm चा. वेबचा थिकनेस किती आहे, 10 mm चा. आणि हा जे डेप्थ ऑफ वेब येणार 480. कसं कसं केलं, 500 मधून किती मायनस केलं, 20 मायनस केलं, तर 480 आलेलं आहे. ठीक आहे, तर इथं तुम्हाला सिम्पली सपोर्टेड बीम आहे, सिम्पली सपोर्टेड बीम दिलेला आहे. ठीक आहे, जॉईस्ट म्हणजे कोणता बीम झाला, ते सिम्पली सपोर्टेड बीम. तर तुम्हाला मॅक्सिमम बेंडिंग स्ट्रेस इंड्युसेस म्हणजे वाय बी टेन्शन, वाय बी कॉम्प्रेशन, हे तुम्हाला काढायचे आहेत, आणि डायग्राम कॅल्क्युलेट करायचं सेम ऍज इट इज आहे, जे की मी प्रिव्हियस मध्ये सॉल्व्ह केला होता. हा, ठीक आहे, तर ते वाला क्वेश्चन तुम्ही होमवर्कला घ्यायचं आहे. ठीक आहे. हा, सगळ्यात महत्वाचं हे हे पण साईज आपण सॉल्व्ह केलेलं आहे अगोदरच्या केसमध्ये. इथं काय दिलं रे, डेप्थ इक्वल्स टू 1.5 टाइम्स ऑफ विड्थ, म्हणजे हा कंडिशन आहे. डी इक्वल्स टू 1.5 टाइम्स ऑफ बी, कॅन्टिलिव्हर बीम. ठीक आहे, तर इथं कॅन्टिलिव्हर बीम कोणत्या शेपचा आहे, रेक्टँग्युलर शेपचा आहे. तर तुम्ही ह्याचं मोमेंट ऑफ इनर्शिया, हा मोमेंट ऑफ इनर्शिया वगैरे सगळं काढू शकता. बघा हा वाला क्वेश्चन सेम ऍज इट इज वाटतोय मला. साईज ते फाइंड आउट केला होता ना, हे बघा हा वाला क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 2, आणि क्वेश्चन नंबर, हा हे पण साईज क्वेश्चन नंबर, हेला 4 करा, क्वेश्चन नंबर 4 आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट आहे हे तर ऑलरेडी काढलेलं आहे, आणि हे वाला क्वेश्चन नंबर 5. ठीक आहे, मी सिक्वेन्स बहुतेक माझं चुकले, ते क्वेश्चनच्या सिक्वेन्स टाकताना, ह्याला 1 2, ठीक आहे, सेकंड, त्याच्यानंतर फोर्थ, त्याच्यानंतर सिक्स्थ. या सगळ्या प्रॉब्लेम्स एकमेकावर डिपेंड आहेत. व्हॅल्यूज चेंज आहेत, ऍज इट इज तुम्हाला साइजेस कॅल्क्युलेट करायचे आहेत. ठीक आहे, तर हे प्रॉब्लेम्स तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता, किंवा तुम्ही काय म्हणतात, ह्या क्वेश्चनला स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही सॉल्व्ह करू शकता, आणि कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही व्हॅल्यूज कशाच्या, साईज म्हणलंय तर बी ची किंमत आणि
डी ची किंमत तुम्हाला सांगायची आहे. कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे. कंपल्सरी सॉल्व्ह करायचं. तर माझा गेस आहे या क्वेश्चन्स मधून तुम्हाला दोन तरी क्वेश्चन किंवा एक तर क्वेश्चन कंपल्सरी पडणार. या 5-6 क्वेश्चन्स पैकी एक क्वेश्चन तुम्हाला ऍज इट इज दिसणार आहेत या MSBTच्या स्ट्रेंथ ऑफ मटेरियलच्या पेपर. ठीक आहे. आता नेक्स्ट जे टॉपिक आहे तुमचं शिअर स्ट्रेसेस इन बीम आहे. ते आपण नेक्स्ट पार्ट 2 च्या याच व्हिडिओ सिरीज असणार आहे. पार्ट 1 असणार आहे बेंडिंग स्ट्रेसवर आणि पार्ट 2 लवकरच घेऊन येतो तुमच्यासाठी. ठीक आहे. तोपर्यंत आपण हा टॉपिक जे की बेंडिंग स्ट्रेस टॉपिक आहे त्याला वाइंड अप करू. ठीक आहे. होप सो हा पूर्ण जे व्हिडिओ आहे ते तुम्हाला समजला असेल, व्हिडिओ सिरीज समजला असेल आणि बाकीच्या पण काही टॉपिक्स आहेत जे तुम्हाला अवघड वाटते ते टॉपिक्स मला कमेंट बॉक्स मध्ये टाकत चला आणि मी त्याच्यावर नक्की एक व्हिडिओ तयार करणार आणि तुमच्या डाऊट सेशन्स मी जे काही डाऊट्स आहेत ते तुम्हाला थ्रू सेशन्स क्लिअर करणार आहे. ठीक आहे. तोपर्यंत आपण इथं वाइंड अप करू त्या टॉपिकला. थँक्यू सो मच.